सक्षम, अभ्यासू आणि आक्रमक विरोधक असतील तर निश्चितच भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो आणि विकास कामाला गतीही मिळते. सोबतच गोरगरीब जनतेला न्याय सुद्धा मिळतो. मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात नगर परिषदेची एक विशेष बातमी. नव्यानेच निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक केटी जाधव आणि बिलाल मीरावाले यांनी आज नगर परिषदेच्या सर्व विभागांची पाहणी केली. अनेक विभागात कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले, तर काही कर्मचाऱ्यांनी वेगवेगळे कारणे सांगून गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. अनेक वर्षापासून नगर परिषद ही प्रशासक यांच्या नियंत्रणाखाली चालत होती. अनेकांना कामाचा विसर पडला असावा, परंतु आता नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेची कामे करण्यासाठी नगरसेवकांनी नगरपालिकेत जाऊन शहानिशा करण्याचा विडा उचलला आहे. निश्चितच सर्व अधिकारी कर्मचारी सुरळीत काम करतील आणि जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. तर चला पाहूयात आज नवनिर्वाचित नगरसेवक केटी जाधव आणि बिलाल मीरावाले यांनी केलेली नगरपालिकेची पाहणी. हे चालू आहे बिल वाटप आणि सर्वे. कुठे गेले लोक बाकी नाही. झगड़ा इधर करेंगे अपने जाने के बाद सबका बन जाओ लोग बोले तुमको तो सबको बोले ना ऊपर दोनों में हो पहले अच्छा लगता है नवा नवा इधर है नगर देवगा मी भी नगर देवगा मी केटी साहेब नगर लेखाधिकारी संतोष भाऊ चोपडे हॅलो इथे किती लोक आहेत. माझे साहेब आहे इथे 4 जण आहेत. 4 हाँ तो वो करोना में कुछ तो बोले धीरे म्हणजे काय कॉम्प्युटर इंजिनियर का सर्व दिग्रजच्या बंधू भगिनींना नमस्कार. मी केटी जाधव नवीनच आता या झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो प्रभाग क्रमांक 5 मधून. आज या ठिकाणी या संपूर्ण नगरपालिकेमध्ये फिरलो, परंतु जेव्हा प्रत्येक आपला
आरोग्य काय म्हणतात त्याला, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, या ठिकाणी बांधकाम विभाग, या ठिकाणी सर्वत्र फिरलो असताना माझ्या निदर्शनास असे आले की या ठिकाणी कर्मचारी अतिशय दुर्मिळ 1 किंवा 2 असे कर्मचारी खुर्चीवर आढळले. या ठिकाणी विशेष म्हणजे आदरणीय मुख्याधिकारी साहेबसुद्धा या ठिकाणी हजर नाहीत. मी असं ऐकलं की त्यांना दुसरीकडे कुठेतरी कोणीतरी गावाला चार्ज आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला एक थोडंसं पाहून अतिशय वाईट वाटलं. या ठिकाणी फक्त आमच्या अध्यक्ष मॅडम सौ पंचशीलाताई इंगुले, त्याचप्रमाणे या ठिकाणी बिलालभाई आणि मी, त्याचप्रमाणे बांधकाम सभापती नूरलाला या ठिकाणी उपस्थित होते. बाकी या ठिकाणी कर्मचारी अतिशय दुर्लभ प्रमाणात या ठिकाणी दिसले. ही आपल्या दिग्रजसाठी अतिशय खेदाची गोष्ट आहे. धन्यवाद. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.